युती नसल्यामुळं जो दोन्ही पक्षाला जो फटका बसलेला आहे तो भरून या ठिकाणी काढण्यासाठी आज ही युतीचं पहिलं पाऊल म्हणजे सकारात्मक पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये काही कामाला कमी यश आलं, पण नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. नमस्कार. आज पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटाची आमची युती परभणी विधानसभा आणि जिंतूर विधानसभेत झालेली आहे. भारतीय जनता पार्टीने परभणी जिल्ह्यामध्ये 47 जागा जिल्हा परिषदला उभ्या केल्यात आणि 101 जागा पंचायत समितीच्या उभ्या केलेल्या आहेत आणि पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी मैदान उतरलेली आहे आणि शिंदे सेनेसोबत आमची 2 विधानसभेमध्ये युती झालेली आहे. परभणी विधानसभेमध्ये 2 जागा आम्ही शिंदे गटांना दिलेल्या आहेत, 2 जागा भारतीय जनता पार्टी लढीत आहे. एक दोघं जणांनी आमचे जरी फॉर्म भरले असले तर आम्ही उद्या परवा ते फॉर्म मागे घेणार आहोत. पण महानगरपालिकेला चा वचका जिल्हा परिषदला नक्कीच देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, सर्वसामान्यांचा झालेला विकास, त्यामुळं ही निवडणूक नक्कीच सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला यावेळेस यश देईल. आपल्या सर्वांना माहीत आहे, देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, यांचे जे विकास कामं आहेत हे सर्वसामान्य जनतेपर्यंत आहे. महानगरपालिकेमध्ये काही कामाला कमी यश आलं, पण नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. दुसरी एक आपल्याला सांगतो, गंगाखेड मतदारसंघामध्ये सुद्धा आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांसोबत आमची युती झालेली आहे. युती होऊन तिथं 17ला 17 आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळ उमेदवार दिलेले आहे आणि संपूर्ण ठिकाणी भारतीय जनता पार्टी गंगाखेड मतदारसंघामध्ये लढीत आहे. परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकुरे असतील, आमचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, निष्ठावंतांना बी आम्ही संधी दिलेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण इथं उमेदवारी दिलेली आहे. थोड्याफार काही नाराज्या झाल्यात त्या पण 1-2 दिवसामध्ये आम्ही दुरुस्ती करू. पण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि 2 विधानसभेमध्ये शिवसेनेसोबत विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. सुरेश भुमरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी बोलवलेल्या बैठकीला आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस आणि काल आपण पाहिलं असेल, या 2-3 दिवसापासून युतीबाबत बैठका झाल्या. या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी युतीच्या अनुषंगानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार संजयभाऊ राठोड आणि त्यासोबतच आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांना या ठिकाणी बोलून युतीच्या अनुषंगानं या ठिकाणी करण्यास सांगितलं. तशा पद्धतीचे आदेश आम्ही या ठिकाणी पाळले. या ठिकाणी माझ्याकडं एक जिल्हा प्रमुख म्हणून जी जबाबदारी आहे ती परभणी विधानसभा मतदारसंघ आणि त्यासोबतच जिंतूर विधानसभा मतदारसंघ या 2 विधानसभा अंतर्गत या ठिकाणी आम्ही युती करण्याचं ठरवलं. त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि या ठिकाणी
बोर्डीकर साहेब असताल, वरपुडकर साहेब असताल, त्यासोबतच आमचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भुमरे असताल, यांच्यासोबत आमची संयुक्त 2-3 वेळेस बैठका झाल्या. त्या बैठकीमधून परभणी विधानसभामध्ये जे 4 जिल्हा परिषद सर्कल आहेत, त्या 4 जिल्हा परिषद सर्कलपैकी त्या ठिकाणी 2 शिवसेनेनी घेतल्या आणि 2 त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिल्या. आणि त्यासोबतच जिंतूर विधानसभेमध्ये त्यांनी आम्हाला ज्या 3 जागा दिलेल्या आहेत, त्या 3 जागेपैकी ते उद्या या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या बसून त्या ठिकाणी ज्या जागा राहिलेल्या आहेत, कोणकोणत्या या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्ही बरेचसे फॉर्म पण भरलेले आहेत. पण कमी जास्त झालं तर ते फॉर्म सुद्धा आम्ही विड्रॉल करून या ठिकाणी जे समसमान जे म्हणता येईल त्या पद्धतीनं, जे सांगता येईल वरून पक्षश्रेष्ठीने जे सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी युती ही करण्याचा ठरवलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जो युती नसल्यामुळं जो दोन्ही पक्षाला जो फटका बसलेला आहे तो भरून या ठिकाणी काढण्यासाठी आज ही युतीचं पहिलं पाऊल म्हणजे सकारात्मक पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे. निश्चित या ठिकाणी जेवढ्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी जागा लढवल्या जाणार आहेत त्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. एवढंच या ठिकाणी आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. तर तुम्ही